ऐक, निघायचं का आपण? उशीर होतोय, ऑफिसला जायचंय. देवांश, मी आज ऑफिसला नाही येते. काय बोलतेस तू? अगं मीटिंग्स लाईन तुझी गरज आहे तिकडे. देवांश, जरा वहिनीची अवस्था बघ ना. तीही अशी रडत असताना तिला सोडून मी नाही येऊ शकणार. तू एकटा मॅनेज कर काय ते. कसं जमतं भैरवी मॅडमना? बोलायचं एक, वागायचं दुसरंच. एखाद्याचं मन एवढं दुटप्पी कसं काय असू शकतं? मला माहिती तू काय विचार करतेस. मी तुझ्याकडूनच तर शिकलेच आहे. चांगुलपणाचा आव आणायचा आणि सगळ्यांची सिंपथी मिळवायची. तुला हरवण्यासाठी मी आता तुझ्यासारखाच वागणार आहे. एवढा विचार करू नकोस देवांश. हे बघ, मी तिथे फिजिकली अवेलेबल नसले तरी ऑनलाईन अवेलेबल असेल. काही प्रॉब्लेम आला तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी. ओके? पण मला वहिनीबरोबर थांबावं लागेल प्लीज. ठीक आहे, फाईन, थांब तू. पण मला काही लागलं तर मी फोन करेन ना तुला. ओके, येतो. आणि आई, नको ना इतका त्रास करून घेऊस प्लीज. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, मी जे काही करतोय ना ते ओमीच्या चांगल्यासाठीच करतोय. हे जरा बघायला हार्श आहे, पण त्याच्यासाठी आता हेच करेक्ट आहे. बी स्ट्रॉंग प्लीज. अँड वन मोर थिंग, ओमीच्या रूमचं दार कोणीच उघडायचं नाही. आणि हा रूल सगळ्यांसाठी आहे. बाय. ताई हो, कसं होणार आता? वहिनी, हे बघ, तू आत्ता टेन्शन नको घेऊस. तू आधी रूम मध्ये चल बघू, जरा रेस्ट कर. चल रूम मध्ये चल बघू तू. अंजली आणि भैरवी मॅडम या दोघांच्या कटकारस्थानामुळे कुटुंबाची धूळधाण उडते आणि हे स्पष्ट दिसतंय मला. नाही, मी अशी हातावर हात ठेवून बसू शकत नाही. काही करून अंजलीचं घरी येणं मला बंद करावंच लागणार आहे. भैरवी मॅमचं कोण? घर में कोई है क्या? आत्या, आत्या, फुकटी आत्या, नो आत्या. पॉप्स, 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 सॉरी, नो पॉप्स. बरं आहे. हॅलो मॅम, मॅम मॅम मॅम, आय नो तुम्ही माझे परफॉर्मन्सची तारीफ करायला फोन केला ना. मला माहित होतं की तुमचा फोन येणार म्हणजे येणार. मी तुम्हाला काय सांगू, म्हणजे मी ना असं परफॉर्मन्स द्यायला सुरुवात केली ना की आपोआप घडतं माझ्याकडून. मला स्वतःलाच कळत नाही की मी इतकं छान कसं काय परफॉर्म करते. ते काय म्हणतात, हा, गॉड ऑफ आर्ट असं काहीतरी आहे बहुतेक माझ्यामध्ये. मॅम मॅम मॅम, ठीक आहे. मला माहिती आहे तुम्ही तारीफ करायला फोन केलाय ना. तुम्ही करा तारीफ, मी रेडी आहे. अगे गप बस जरा. आणि एवढं गुरळून जायची गरज नाहीये, कळलं ना? जे केलंस तर ठीक आहे, पण ती सई आहे, तुझीच बहीण आहे. आगाऊपणात तुझ्याही पुढे येते. हे सगळं झाल्यानंतर ती काही गप्प बसणार नाही, काहीतरी धडपड नक्कीच करेल. त्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. त्यामुळे आता आपल्याला आपला नेक्स्ट प्लॅन एक्झिक्यूट करायचा आहे. जस्ट बी रेडी, बी अवेअर. ओके मॅम, तुम्हालाही माहितीये मी ना अंजली आहे. मी ऑलवेज रेडी असते, कधीही तुम्ही काही सांगा. आता मला माहितीये की पुढचा प्लॅन जो, हॅलो, काय निगेटिव्ह बाई आहे यार ही. सतत फेसवर 12 वाजलेले असतात. एसी, काम डाऊन. नाही, एटीपी, काम डाऊन. आपल्याला जहागीरदारांच्या घरात जायचं ना, थोडे दिवस हिला सहन करावं लागेल. एकटा का त्यांच्या घरात गेली ना की बघ, नाही तुझ्या फेसवर पण या एटीपीने 12 वाजवले ना तर नाव नाही सांगणार, अंजली द परफॉर्मर.
मॉमला सांगायला पाहिजे जहागीरदारांच्या घरी झालेला तमाशा. मॉम, मॉम. सई, अगं अचानक कशी काय आलीस? कधी कधी आपण ज्यातून जात असतो ना, ते सांगायला शब्द सापडत नाहीत. भावना अशा उफाळून येत असतात, पण त्या व्यक्त करायला शब्द साथ देत नाहीत. माझी काही वेगळी अवस्था नाही अगं. आपण सगळं नीट करायला जातो, पण काही गोष्टी सावरता येत नाहीत. हा सगळा त्या पांडुरंगाचा खेळ आहे. तोच आपली परीक्षा बघत असतो. अशा वेळेला काय करायचं माहितीये? सगळं त्या पांडुरंगावरती सोडून द्यायचं. तो आपल्याला बरोबर मार्ग दाखवतो. आपल्या मनात काय चाललंय ते सगळं त्याला कळत असतं. आपण फक्त त्याच्या समोर हात जोडून उभं राहायचं. पांडुरंगा, तुला माझ्या मनाची अवस्था समजते ना. आता तूच सोडव सगळा हा गुंता. सई, सई अगं तू केव्हा आलीस? बघ, ह्या माऊलीने तुझ्या माऊलीला पाठवलं. तर तू तिच्या बरोबर बोलत राहा. मी निघतो कामावर. आलो ताई. हो, ये बाळा, ये. बाहेर दे. मामी, जे काही बोलायचंय ना ते या उंबऱ्याच्या बाहेर राहून बोलायचं. बाहेर नाही. वहिनी अगं अशी काय बोलतेस? सई आत्ताच आलीये आणि उन्हातून आलीये ना ती. हो का? उन्हातून आलीये का तुमची लेक? आणि मग माझी लेक काय रथातून आली होती? वंस, काही वेगळं वागत नाहीये. तुमची लेक माझ्या लेकीशी जसं वागली होती ना तसंच वागतेय मी. तिनं तिला घरात पाऊलही ठेवू दिलं नाही की साधं पाणी विचारलं नव्हतं. वहिनी अगं काय झालंय? सईवर एवढी का चिडतीयस? मामी, तुला मला घरात नाही घ्यायचंय ना तर नको घेऊस, पण माझं